इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे अहिल्यानगर शहरातील 10 ते 12 नागरिक अडकले. दुबईमध्ये भारतीय नागरिक राहत असलेल्या हॉटेलजवळ झाला ड्रोन हल्ला. आखाती देशात असणाऱ्या इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाले असून यामुळे भारतातून आखाती देशात गेलेल्या भारतीय पर्यटकांसमोर परत येण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. अहिल्यानगर शहरातील जवळपास 10 ते 12 नागरिक दुबई येथे पर्यटनासाठी तर काही उद्योगपती कामासाठी गेले असताना ते दुबईमध्ये अडकून पडले आहेत. ज्या ठिकाणी काल रात्री हल्ला झाला त्या बुर्ज खलिफा याजवळच काही भारतीय नागरिक हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. मात्र कोणत्याही भारतीय नागरिकाला दुखापत झाली नसून भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. विमानतळावर हल्ले झाल्यामुळे एअरबेस बंद आहेत. अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे हे भारतीय नागरिक आता उड्डाणे कधी सुरू होतात याच्या प्रतीक्षेत आहेत. दुबईमधून अहिल्यानगर शहरातून गेलेल्या पर्यटकांनी व्हिडिओद्वारे संदेश पाठवून सुखरूप असल्याचे सांगितले आहे. मात्र काही मदत लागल्यास भारतातून मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. नमस्कार, मी धीरज नय्यर. माझ्याबरोबर रवी शेठ बक्षी आहेत, त्यांचे मिसेस आहेत. जे आहे आम्ही आत्ता दुबईला एक हिल्टन हॉटेलमध्ये आहे. तरी इथं काय सर्व ऑल ओव्हर दुबई सध्या काय वातावरण एकदम ठीक आहे. जे आहे ते थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, पण त्या हिशोबाने आम्ही सर्व सेफ आहे. एक आपले नगरचे 8 ते 10 लोक जे आहेत ते इथं अडकलेले आहेत. तर त्याच्यासाठी सर्वजण आम्ही इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करतो आहे. जशी एअरस्पेस चालू होईल UAEची त्याप्रमाणे आपल्याला आपले तिकीट भेटतील आणि आपली एअर फ्लाईट जे आहे ते फ्लाईट धरून आम्ही महाराष्ट्रात येऊ. जर काय सहकार्य लागलास तर सहकार्य करावे, हे नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.